हरिओम. प्रवचन क्रमांक 3, कर्मयोग, अध्याय 3, ओवी 16 ते 20, संपूर्ण भावार्थ दीपिका, श्री योगदास जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. काही निराळे घडले की माणूस नेहमी दुसऱ्याची चूक शोधू लागतो, परंतु आपणही चुकू शकतो. आपले काही चुकले असेल असा विचार तो करत नाही. येथे वास्तवात अर्जुनाने विवेक गमावला आहे. मागील अध्यायामध्ये ज्ञानयोग, कर्मयोग, स्थितप्रज्ञ याचे विवेचन भगवंत श्रींनी केले. त्यावेळी त्यांनी स्वकर्मावर फार मार्मिक टिप्पण केले आहे. तेथे कोठेही ज्ञानयोगाचे महत्त्व सांगताना त्यांनी कर्मयोगाला गौणत्व सांगितलेले नाही. आणि असे असूनही अर्जुन अविवेकाने तसे समजत आहे. मागील ओव्यांमधून त्याने 2 वेळा विवेक असा शब्द वापरला आहे, परंतु तो स्वतःच्याच विवेकाचा विचार करत नाही आहे. भावार्थ दीपिका, ओवी क्रमांक 16. ना तरी झकवितू आहसी माते, की तत्वची कथिसी ध्वनिते, हे अवगमिता निरुते जाणवेना. श्रीकृष्णा, तू आम्हाला अगम्य होत आहेस. एकतर आम्हाला फसवत तरी आहेस किंवा अत्यंत गूढ असे तत्त्वज्ञान सांगत आहेस. कितीही विचार केला तरी याचा उलगडा होत नाही. श्रीकृष्णाचे मन ओळखणे महाकठीण. कोणत्या वेळी तो कोणता विचार करत असेल आणि आयत्या वेळी तो स्वविचारांच्या विरुद्धही आचरण कसा करेल याचा अंदाज बांधणे शक्य नाही. श्रीकृष्णाच्या बालपणी इंद्राने पर्जन्यवृष्टी करून गोकुळ पाण्यात बुडवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शेवटी त्याला शरणागती पत्करावी लागली. ब्रह्मदेवाने गर्वाने गायी पळवून श्रीकृष्णाला शह दिला, परंतु वर्षभरातच ब्रह्मदेवाच्या गर्वाचे हरण झाले आणि तो श्रीकृष्णाला शरण आला. अशा प्रकारे इंद्र, ब्रह्मदेव यांनाही श्रीकृष्ण उमजला नाही. तो आता अर्जुनाला इतक्या सहजासहजी कसा उमजणार? अर्जुन म्हणतो की तत्वची कथिसी ध्वनिते. तत्व 2 प्रकारे सांगितले जाते, एक वाच्यार्थाने आणि 2 ध्वन्यार्थाने. वाच्यार्थ म्हणजे वाक्यामधील शब्दशः सरळ साधा अर्थ, आणि ध्वन्यार्थ म्हणजे त्याच वाक्यामधून भावनात्मक किंवा रूपकात्मक अर्थ. बाळू मित्राला म्हणाला, अरे, अमक्या घरी मुलीचे लग्न ठरवत आहेस असे समजले, त्यापेक्षा मुलीला गाडीखाली ढकलून दे. याचा वाक्यार्थ म्हणजे मुलगी जड झाली असली तर तिला गाडीखाली ढकलून मार. ध्वन्यार्थ म्हणजे त्या घरचे लोक वाईट आहेत, तेथे मुलगी देऊ नको. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणत आहे की, कृष्णा, मला तुमची ही ध्वन्यार्थी द्वैर्थी भाषा समजत नाही. यास्तव श्लोक क्रमांक 17. म्हणवनी आईके देवा, हा भावार्थू आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाजी. श्लोक क्रमांक 18. मी अत्यंत जड असे, परी ऐसाही निके परी ऐसे, श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. देवा श्रीकृष्णा, मी अत्यंत मंदबुद्धीचा आहे, मला समज कमी आहे, म्हणून मला भावार्थाने काही सांगू नका. मला आडमार्गी भाषा वापरून कळत नाही, मला ध्वन्यार्थाने उमजत नाही. यासाठी मला साध्या सरळ सोप्या शब्दांमध्ये एक काहीतरी सांगा. कमी समज असलेल्या मलाही समजेल अशा भाषेत सांगा. सुमारे 1955च्या आसपासचा तो काळ होता. आमच्या खेडेगावी मुंबईहून चाकरमानी आले की ते उगीचच गावकऱ्यांना अचंबित करायला इंग्रजीमध्ये बोलायचे. गावकरीही त्यांच्या या भपकाऱ्याचा विस्मय वाटून त्यांच्याकडे पांड्या पांड्या, अरे बालिस्टर का नाही रे झालास, असा चेहरा करून बघायचे. असाच एक चाकरमानी आमच्या उपाध्ये बुवांजवळ मधूनच इंग्रजी बोलून त्यांना दुपारच्या भोजनाचे निमंत्रण देत होता. नो नो, आपण डू कम, नो टाईम असे सांगू नका, यू हॅव टू कम फॉर लंच. ते उपाध्ये बुवा बिचारे हैराण झाले. हे पाहून आमचा एक वात्रट त्याला खडसावून बजावता झाला, अरे ए चाकरमान्या, आईच्या भाषेत बोल की रे.
ज्या काळात तत्त्वज्ञान फक्त संस्कृतमधूनच सांगितले जायचे, त्या काळात साहित्यिक क्रांती करून सर्वसामान्य जनतेला तत्त्वज्ञान सहज समजावे म्हणून माऊलींनी त्यांचे सर्व वाङ्मय मातृभाषेमध्ये मराठीमध्ये रचले. माऊलींना मराठीचा रास्त अभिमान होता. शिक्षण मातृभाषेमधूनच दिले पाहिजे असा आता नारा देणाऱ्यांनी माऊली ज्ञानेश्वर हे त्यांचे आद्य पुढारी आहेत हे लक्षात घ्यावे. श्लोक क्रमांक 19. देखै रोगा ते जिणावे, औषध तरी देयावे, परी ते अतिरुच्च भावे, मधुर जैसे. श्लोक क्रमांक 20. तैसे सकळार्थ भरित, तत्व सांगावे उचित, परी बोधे माझे चित्त, जयापरी. आजाराला औषध जरूर द्यावे, परंतु ते अतिरुचकर आणि मधुर असावे आणि तरीही आजार बरा व्हावा. याचप्रमाणे देवा, मला सर्व अर्थाने भरलेले योग्य असे तत्व सांगावे, जेणेकरून माझे चित्त त्या तत्त्वज्ञानाने भरून जाईल, मला ते तत्व चांगले उमजेल आणि मला हा जो भ्रम मोह झाला आहे तो नष्ट होईल. अगम्य अवघड दुर्बोध अशा भाषेमधील पुस्तके फक्त झोपेचे औषध म्हणूनच उपयोगी होतात. झोपताना वाचायला घ्यावीत. 1-2 परिच्छेदामध्ये हमखास गाढ झोप येते. अर्जुन भगवंत श्रींना सांगत आहे की मला बोध होईल असे तात्पर्य सारभूत गाभा सांगा. तसेच मला उचित उपयुक्त होईल असे तत्व सांगा. ऐकताच क्षणी ते माझ्या चित्ताला स्पर्श करून भिडले पाहिजे. माझ्या मनामधील गोंधळ नष्ट झाला पाहिजे. 2-2 तास प्रवचन ऐकून त्यापैकी किती वेळ परतत्व अंतःकरणामध्ये उतरले, अंतःकरणामध्ये ठसले, अंतःकरणामध्ये परावर्तित झाले. या 2 तासात किती वेळ अन्य विषयांची आठवण मनाने करून दिली, त्यात आपण किती वेळ डुबकी मारून रेंगाळलो, प्रवचनाला हजेरी लागली, परंतु त्यातील परतत्वाने आपल्या अंतःकरणात किती चलबिचल घडवली हे महत्त्वाचे. येथे भगवंत श्रीरूपी वैद्यबुवा मोहरूपी आजाराने ग्रासलेल्या अर्जुनाला आध्यात्मिक तत्त्वज्ञानरूपी औषध देऊन त्याचा आजार बरा करत आहेत. आणि आता अर्जुन भगवंत श्रींची स्तुती करत आहे. ती आपण पुढील प्रवचनांमध्ये पाहू. हरिओम.